कशी काय? शुद्धीवर नाही आली ती. काय झालं आपल्या पोरीला? तिला स्टेजवर बघितलं ना, तेव्हा तेव्हा असं तिच्या जवळ जाणारच होते मी. हो, कळत नाही काय करायचं. तिला स्टेजवर बघितलं आणि माझे हातपायच थिजले. मला पण तिने पण पाहिलं मला असं वाटलं की आता ती येईल धावत. मी तोपर्यंत पोर कोसळली. बरी होईल ना माझी जानू? हा, सांगा ना हो, बरी होईल ना ती? तिला काही होणार नाही ना? तू नको काळजी करूस. हे बघ, आपली जानूला काही होणार नाही. आपली खात्री आहे, ती पूर्णपणे बरी होणार. हे बघ, तू का काळजी करतेस? अगं डॉक्टर आहेत ना, ते आहेत डॉक्टर जानू बरोबर, आणि आपण सगळे आहोत ना. जानूला काही होणार नाही. तू नको नको काळजी करू. कारण दिवसाची दिसली ती आपल्याला ओळखेल, आपल्याला हात मारेल ना, आपल्याला तिला आपल्या जवळ घेता येईल ना, माझ्या खुशीत येईल ना होती. लक्ष्मी, तू का काळजी करते? सगळं मी म्हणतो ना, जानू ठीक होणार आहे, अगदी व्यवस्थित बरी होणार आहे. कळत? पण हे बघ आता माझं सगळ्यात महत्वाचं काय आहे? महत्वाचं हे आहे की जानू करता आपण दोघांनी खंबीर राहणं गरजेचं आहे. अगं, आपली गरज आहे ना तिला, जानूला. हा, बरोबर ना? तू आता जरा शांत हो, स्वतःला सावरायचंस. हे बघ, देव आहे ना आपल्या बरोबर. तो नाही काही होऊ देणार जानूला. तो जानूला बरं करणार. नको काळजी करूस. नको. नक्की. या हॉस्पिटलमध्ये थांबून थांबून कंटाळा आलाय. काय टाइमपास पण नाही इकडे. अच्छा, हा माणूस तर त्या दिवशी आईची चौकशी करत घरी आला होता. हा इथे काय करतो? गाडेपाटलांच्या आमराईमध्ये जयंतने ज्या बाईला ढकललं ती यांचीच बायको होती. म्हणजे तिला पण याच हॉस्पिटलमध्ये आणलंय. चला संतोष, बरा टाइमपास मिळाला. तुमचं कोणी ऍडमिट आहे का हॉस्पिटलमध्ये? हो, अशी बायको. सिरियस आहेत का? मिस्टर देशमुख, तुमच्या मिसेसचं डिक्लेरेशन लेटर रेडी आहे. प्लीज कलेक्ट इट. ओ माय गॉड, म्हणजे जयंतने ज्या बाईला ढकललं ती बाई मेली. याचा अर्थ जयंतकडून खून झालाय. वा संतोष, वा, काय नशीबवान आहेस तू. बरोबर असली सगळी माहिती तुलाच कशी मिळते? जयंत, आता या माहितीचं मी काय करतो ते बघच. हो, हे पहा, माझ्याकडे रिपोर्ट्स आलेत. पण रिपोर्ट्स फारसे चांगले नाही. पेशंटला मानसिक धक्का बसला आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज झाला. आणि इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे पेशंटची अवस्था फार क्रिटिकल आहे. हे पहा, पुढचे 24 तास आम्हाला त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. त्याशिवाय आम्ही काहीच सांगू शकत नाही. एक्सक्यूज.
आई ए लक्ष्मी, तू अशी खचून नको जाऊस. आपल्या जादूला काही होणार नाहीये, मी सांगतोय ना तुला. डॉक्टर काय म्हणाले की 24 तास आपल्याला जादू बरोबर राहायचंय ग. ती यातनं बाहेर पडणार आहे, अगदी ठणठणीत बरी होणार आहे आपली आपली जानू. हा, मी सांगतो ना तुला ते. पण तुझं धीर नाही सोडून चालायचं आपल्याला. अगं आणि आपली जानू स्ट्रॉंग आहे खूप. एवढ्या मोठ्या धक्क्यातनं ती सावरली की नाही? हा, हो ना. या धक्क्यात नाही ती नक्की सावरणार. आई बाबा काय सांगतायत कळतंय ना तुला? जानूला काही नाही होणार आहे. हा आई, आपण सगळे या कठीण प्रसंगावर नक्की मात करू. आणि जानू लवकरात लवकर बरी कशी होईल ना, ही एकच इच्छा मनात ठेवून देवाकडे प्रार्थना करूया. तुम्ही खचून जाऊ नका. चालो सग. मी जानूकडे थांबते.